या ठिकाणी या आंदोलनामध्ये या महामोर्चामध्ये या आयटकचे प्रमुख नेते श्यामजी काळे माझ्यासोबत आहेत। सर, अंगणवाडी संदर्भातले प्रश्न कायम प्रलंबित असतात शासन दरबारी, तुम्ही सतत पाठपुरावा करत असतात, मोर्चे काढत असतात, परंतु सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही, काय सांगाल? आपल्याला माहित असेल की महाराष्ट्राचं सरकार हे कशा कारणाने आणि कशा आश्वासनाने निवडून आलेलं आहे आणि याच्या आधी महाराष्ट्रामध्ये जे त्या सरकारचं रूपांतर बहुमताच्या सरकारमध्ये झालेलं आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची अदलाबदल झालेली आहे। सरकार जेव्हा नवीन आलं तर या सरकारने जे आश्वासनं विशेषतः असंघटित कामगारांना, योजना कामगारांना, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिली होती ती पूर्ण केली पाहिजे। आपल्याला माहित असेल, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर लाडकी बहीण योजना राबवून लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देऊन लाडक्या बहिणीचे मत या सरकारने घेतलेले आहेत। त्याच्या भरोशावर हे सरकार आलेलं आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वर्षानुवर्ष जे प्रलंबित प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1 की त्यांना शासकीय कर्मचारी दर्जा मिळाला पाहिजे, 26,000 रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे। दुसरं महत्वाचं, 2 निर्णय झाले सुप्रीम कोर्टाचे की यांना कर्मचारी समजा, यांना किमान वेतन द्या, यांना ग्रॅज्युटी द्या। ते कोर्टाचे आदेश सुद्धा हे सरकार पाळत नाही आणि मागच्या आंदोलनामध्ये, संपामध्ये जी काही मानधनवाढ झाली त्या मानधनवाढीचं फलित असं वाटलं होतं की 15,000 रुपये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना, सेविकांना मिळतील, मदतनीसला 8,500 रुपये मिळतील। पण आपल्याला GR आल्यानंतर कळलं की ते 5,000 वाढ नव्हती, ती 3,000च वाढ होती। 2,000 रुपये त्यांनी प्रोत्साहन भत्ता दिलेला आहे आणि प्रोत्साहन भत्त्याच्या नावावर सरकारने जे पोषण ट्रॅकर ऍप आणलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये जे FRS सिस्टम आणून जे विविध कामं दिलेली आहे ऑनलाईन आणि त्याचे 10 गुण आणि 10 गुणाचे 100 मार्क आणि 100 मार्काचे 2,000 रुपये, तर ही मंत्र्यांनी आणि सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांची केलेली फसवणूक। आमची मागणी आहे की तो प्रोत्साहन भत्ता आम्हाला नकोय, आम्हाला सरसकट 5,000 रुपये जी वाढ केली होती ती वाढ आमच्या मानधनामध्ये हवी आहे। याच्यासाठी आज आम्ही शिष्टमंडळ गेलेलं आहे माननीय मंत्र्यांना भेटायला, पण शिष्टमंडळात जर सकारात्मक उत्तर नाही मिळालं तर इथे सर्व कर्मचारी हे मुक्कामी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। आता शासनाने एक GR निघालाय, अंगणवाडी स्मार्ट करायची, त्यामध्ये स्मार्ट अंगणवाडी करायची, त्यामध्ये स्मार्ट TV असणार आहे, त्यासोबत वॉटर फिल्टर असणार आहे, परंतु हे सर्व GR काढत असताना लाईट संदर्भात ते काहीच निर्णय घेत नाही। म्हणजे अंगणवाडीत अनेक अंगणवाडी 100% अंगणवाडीमध्ये लाईट नाही आहे, मग हे GR काढून याचा फायदा काय होणार? पूर्णतः खरी गोष्ट आहे की फक्त स्मार्ट अंगणवाडी नाही, स्मार्ट डिजिटल AI अंगणवाडी होत आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये देशाची पहिली AI अंगणवाडी झालेली आहे, पण ज्या बेसिक सुविधा अंगणवाडी केंद्रांना द्यायला पाहिजे त्या आधी सरकारने पुरवल्या पाहिजेत। त्याच्यासाठी स्वतंत्र इमारत, विजेचा पुरवठा, पाण्याची सोय आणि स्वच्छ परिसर हा द्यायला पाहिजे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या सुविधा पूर्ण दिल्याशिवाय जे सरकारचं मनशा आहे किंवा सरकारचा विचार आहे की अंगणवाडी आम्ही डिजिटल करू, स्मार्ट करू, AI करू, ते संभव होणार नाही। आणि याच्यासाठी ती अंगणवाडी जर व्यवस्थित करायची आहे, डिजिटल करायची आहे, तर अंगणवाडी कर्मचारी सुद्धा डिजिटल झाल्या पाहिजे। एकीकडे त्यांचं कुपोषण होत आहे, या ऑनलाईन कामामुळे काही अंगणवाडी कर्मचारी दगावलेले आहेत, अनेकांना BP, शुगर, हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत। तेव्हा शासनाने जे हसत खेळत अंगणवाडीचं वातावरण होतं ते शासनाने डिजिटल किंवा स्मार्ट किंवा या अंगणवाडीच्या नावावरती ते बंद पडण्याचा कार्यक्रम। दुसरीकडे हे सर्व काम करत असताना याच्या मागे जे षडयंत्र दिसतं की षडयंत्र हे आहे की मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट ठेकेदारांना, गुत्तेदारांना देण्याचा कार्यक्रम याच्या पाठीमागून सुरू आहे। आणि कॉन्ट्रॅक्ट कुणाला देत आहेत, तर मंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो, आपल्या नातेसंबंधातील लोकांना हे कॉन्ट्रॅक्ट पुरवण्याचा कार्यक्रम डिजिटल अंगणवाडी या अंगणवाडीच्या नावावरती सुरू आहे असं आम्हाला दिसतं। तेव्हा आमची मागणी आहे की ज्या कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर तुम्ही हे सर्व करू पाहता त्यांना आधी शासकीय कर्मचारी तर करा, त्यांना शासकीय कर्मचारी दर्जा तर द्या आणि नंतर ही सर्व यंत्रणा राबवा। संजय पगारे, अंगणवाडी वार्ता, नागपूर।